मीरा आणि आकाश यांचे पुण्याच्या उपनगरातील जीवन स्वामी समर्थांवरील अखंड श्रद्धेवर आधारित होते। मीराची भक्ती तीव्र होती आणि ती स्वामींना माऊली मानत असे। त्यांच्या घरात 6 महिन्यापूर्वी कन्यारत्न आले, तिचे नाव सई। मीरानं नवस केला होता की सईच्या रूपात स्वामींनीच त्यांच्या घरी वास करावा। तापामुळे आलेलं संकट। सई 6 महिन्याची झाल्यावर अचानक तिला ताप आला, जो सलग 4 दिवस उतरत नव्हता। डॉक्टरांच्या उपचारांनाही प्रतिसाद मिळत नव्हता। सई दूध पिणे, खेळणं सोडून दिल्यानं मीरा आणि आकाश खूप घाबरले होते। घरात भीती आणि निराशेचं वातावरण होतं। मीरा पूर्णपणे खचून गेली होती। ती स्वामींच्या फोटोंसमोर अश्रू ढाळत प्रार्थना करत होती, स्वामी, माझ्या भक्तीत काही कमी पडलं असेल तर मला क्षमा करा, पण माझ्या लेकीला बरं करा। त्यांनी सईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची तयारी सुरू केली। चिंतेत असलेल्या मीरानं सईला पलंगावर झोपवलं आणि ती स्वतः स्वामींचा जप करत बसली। तिच्या मनात विचार आला, स्वामी, जर तुमची कृपा आमच्यावर असेल तर मला एक संकेत द्या, माझ्या लेकीला बरं करा। मीरानं रडत रडत सईकडे पाहिलं आणि भावनिक होऊन विचारलं, माऊली, मला सांगा, आपले स्वामी कसे बसतात? मीराच्या या प्रश्नावर तो अलौकिक आणि अविश्वसनीय क्षण घडला। 6 महिन्याची तापानं थकलेली सई जी धड बसूही शकत नव्हती, तिनं अचानक डोळे उघडले। तिच्या डोळ्यात एक तीव्र तेज चमकलं। क्षणाचाही विलंब न लावता तिचे दोन्हीही पाय वर उचलून मांडीवर ठेवले आणि एकमेकांना पूर्णपणे जोडले, पद्मासनाच्या स्थितीत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सईनं आपले दोन्हीही हात गुडघ्यांवर ठेवले आणि ज्ञान मुद्रेत तर्जनी आणि अंगठा जोडलेली मुद्रा स्थिर केली। तिची पाठ आणि मान सरळ होती आणि तिचा चेहरा गंभीर, शांत व तेजस्वी दिसत होता। सई अक्षरशः त्याच सिंहासन योग मुद्रेत बसली होती, ज्या मुद्रेत स्वामी समर्थांची घरात तस्वीर होती। मीरा आणि आकाश दोघांनाही हा क्षण थक्क होऊन पाहिला। त्यांची 6 महिन्याची चिमुकली जी नुकतीच रांगायला शिकली होती, ती एका सिद्धाच्या आसनात बसली होती। हा काही क्षण सेकंदाचा होता, पण त्यात अनंत दैवी शक्ती जाणवत होती। हा अलौकिक क्षण संपताच सई हळूच बेडवर शांतपणे झोपली। मीरानं लगेच तिच्या कपाळाला हात लावला आणि आश्चर्य म्हणजे तिचा ताप पूर्णपणे उतरला होता। तिचं शरीर पुन्हा सामान्य झालं होतं। मीरा आणि आकाशला खात्री पटली की स्वामींनी त्यांच्यावर असीम कृपा केली आणि सईच्या रूपानं त्यांना दर्शन दिलंय। त्या दिवसापासून सई पूर्णपणे बरी झाली आणि आनंदानं खेळू लागली। मीराची भक्ती अधिक दृढ झाली। तिला कळून चुकलं की श्रद्धा आणि प्रेमाच्या जोरावर साक्षात परमेश्वरही भक्तांच्या हाकेला धावून येतो। 6 महिन्याच्या चिमुकलीनं केवळ स्वामींचं आसन करून दाखवलं नाही, तर तिनं तिच्या आई वडिलांना स्वामींच्या कृपेची साक्ष दिली।